नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की वास्तुशास्त्रानुसार देवघर हे कोणत्या दिशेला असावं, त्याचबरोबर देवघरामध्ये कोणते कोणते देव असावेत आणि अजूनही बरंच काही सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की देवघर हे ईशान्येमध्ये असायला पाहिजे। मग ईशान्य दिशा कुठली? तर उत्तर आणि पूर्व यांच्यामधली दिशा। पण इथं का असावं? तर ह्या दिशेला सूर्याची जी सकाळची किरणं आहेत की नाही, ती अगदी सौम्य आणि उत्साहित करणारी अशी असतात, आल्हाददायक असतात आणि त्याच्यामुळे ह्या दिशेला देवघर असावं। त्याचबरोबर ह्या दिशेचा स्वामी काय? तर ईश म्हणजे ईश्वर। ह्या दिशेची जी लक्ष्मी आहे ती संतान लक्ष्मी आहे। त्याचबरोबर ह्या दिशेचा जो ग्रह आहे तो केतू आहे आणि म्हणून ह्या दिशेला देवघर असावं असं म्हणतात। आता देवघर हे लाकडाचं असावं याचं कारण असं की लाकूड हे उष्णता आणि वीज हे कमी प्रमाणात पास करतात। त्यामुळे काय होतं, तर आपल्या देवघरातले जे देव असतील किंवा पूजेचं जे सामान असेल, साहित्य असेल, तर त्याच्यावर कुठलाही वातावरणाच्या चुंबकीय शक्तींचा परिणाम होत नाही आणि म्हणून ते लाकडी असावं। त्याचबरोबर लाकूड हे नैसर्गिक असल्यामुळे शुद्ध आणि सात्विक आहे आणि जेव्हा आपण पूजेला बसतो तेव्हा आपलंही मन हे शांत आणि प्रसन्न असावं, तर त्याच्यामुळे देवघर हे लाकडी असावं। आता देवघरात कुठले देव पाहिजे? अगदी मोजके देव। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पा। त्याचबरोबर मुलींना जेव्हा लग्न झाल्यानंतर आपल्याबरोबर येते ती म्हणजे बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता, तर ते असलं पाहिजे। त्याच्यानंतर लक्ष्मी, नंतर तुमची कुलदेवीचा टाक, कुलदेव त्याचा टाक, एवढेचं खरं तर देव पाहिजे। पण बऱ्याच वेळा मी जेव्हा व्हिजिट करते की नाही, तर तेव्हा मला असं निदर्शनास येतं की बऱ्याच लोकांच्या देवघरांमध्ये त्यात त्या पितरांचे टाक असतात। त्याचबरोबर बऱ्याच लोकांच्या घरात त्यांनी जे गुरु केलेले असतात, तर त्या गुरूंचे सुद्धा फोटो मी बघितलेले आहेत। तर असं करू नका, देवघरामध्ये कुठलेही पितरांचे टाक किंवा तुम्ही केलेल्या गुरूंचा फोटो हे नसावेत। घरातल्या देवांची जी उंची आहे ती अगदी आपल्या अंगठ्या इतकी असावी, अगदी लहान असावे। यात अजून एक मला सांगावंसं वाटतं की बऱ्याच वेळा मला असंही दिसतं की खूप जणांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा नसते आणि बहुतेक करून ज्यांचं केटरिंगचा व्यवसाय असेल किंवा स्वीट मार्ट असेल किंवा हॉटेल्स असेल, तर त्यांच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मला आढळत नाही। कारण ते म्हणतात की आमच्या इथे अन्नपूर्णा नसते। तर असं नाही आहे। ज्या अन्नपूर्णेसाठी आपण हे सगळं करतोय, म्हणजे ज्याच्यावर तुमची लक्ष्मी येते, तीच जर तुमच्या देवघरात नसेल तर कसं होईल ना। आणि मग काही काही छोटे छोटे प्रॉब्लेम्स नंतर त्या घरांमध्ये बघायला मिळतात। तर असं करू नका। अन्नपूर्णा ही आपल्या देवघरात असलीच पाहिजे, कारण सगळं जे काही करतो ते आपण आपल्या पोटासाठी, त्या अन्नपूर्णेसाठीच करतो, हो की नाही? त्यामुळे आपल्या देवघरात अन्नपूर्णा ही महत्त्वाची आहे। बरोबर, तुमची कुलदेवी किंवा कुलदेव जो असेल त्याचा टाक त्या देवघरात असला पाहिजे। आणि देवघरात तुमचं कुठले इष्टदैवत असेल, मग स्वामी असतील, गजानन महाराज असेल, तर त्यांचा फोटो किंवा मूर्ती हेही तुम्ही देवघरात ठेवू शकता। आता देवघरात देव ठेवताना कसं ठेवायचे की सर्वसाधारण मध्यभागी गणपती बाप्पा ठेवायचा आहे आणि गणपतीच्या उजव्या साईडला सगळे देवी असल्या पाहिजेत, म्हणजे स्त्री देवता। आणि डाव्या साईडला तुमचे टाक खंडोबा असतील किंवा पुरुष देव जे असतील त्यांचे टाक आणि ते देव ठेवायचे, असं सर्वसाधारण आहे। पण जसं तुमच्या घरात मांडायची पद्धत असेल तसं तुम्ही मांडू शकता। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघरामध्ये कलश हा असलाच पाहिजे। कलश कशासाठी महत्त्वाचा आहे त्याचा व्हिडिओ मी आधी केलेला आहे, तर तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही बघा, म्हणजे तुम्हाला कलशाचं महत्त्वही कळेल। जर समजा तुमचं देवघर ईशान्येला नसेल, तर आजकाल फ्लॅट सिस्टीम आहे, त्याच्यामुळे तुम्ही पूर्वेला देवघर ठेवू शकता किंवा पश्चिम दिशेला तुमचं देवघर असलं तरी चालेल, उत्तर दिशेला देवघर असलं तरी चालेल। फक्त उत्तर दिशेला देवघर असताना काय प्रॉब्लेम येतो की जेव्हा आपण पूजेला बसतो की नाही, तर पूजा करणाऱ्याचं तोंड हे दक्षिण दिशेला जातं आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे जर समजा तुमचं उत्तरेला देवघर असेल, तर पूजा करणाऱ्यांनी शक्यतो पूर्व पश्चिम बसता कसं येईल हे बघा आणि त्यानुसार बसा। तर असं हे तुमचं देवघर आहे का ते बघा। त्याचबरोबर देवघर बेडरूममध्ये ठेवू नका,
हॉलमध्ये तुमचं देवघर असलं पाहिजे, किचनमध्ये नाही. कारण जर समजा तुम्ही नॉनव्हेज करत असाल तर किचनमध्येही देवघर करू नका, हॉलमध्ये ठेवा. आणि हॉलमध्ये सुद्धा देवघर कसं पार्टिशन करता येईल, त्याला कसं बंदिस्त ठेवता येईल, दार वगैरे करून ठेवा. कारण काय होतं की एखादी व्यक्ती बाहेरनं जी येणारी आहे तर तिची डायरेक्ट नजर जी आहे ती आपल्या देवघरावर पडता कामा नये, आपल्या देवांवर पडता कामा नये. कसं असतं, जसं आपल्याला दृष्ट लागते की नाही तशी आपल्या देवांनाही दृष्ट लागते. त्याच्यामुळे देवघर हे त्या नेहमी बंद असावं, त्याला दार करा तुम्ही. जरी हॉलमध्ये असलं तरी पार्टिशन किंवा दार तुम्ही करू शकता. पण बेडरूममध्ये तुम्ही देवघर ठेवू नका, ते चालत नाही. आणि किचनमध्ये जर तुम्ही नॉनव्हेज करत नसाल तर एक वेळ चालू शकेल, पण जर नॉनव्हेज करत असाल तर किचनमध्ये सुद्धा देवघर नाही चालत. तर अशा प्रकारे तुमचं देवघर कुठं आहे हेही तुम्ही बघा. आणि तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. आणि हो, या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम.